सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ही थेट दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांची। राज ठाकरे हे काही वेळापूर्वीच मातोश्रीवर दाखल झालेले होते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा देखील झाली आणि त्यानंतरची ही थेट दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर जे काही हसू आहे ते बरंच काहीसं सांगून जातंय। या सगळ्या घडामोडी नेमक्या काय घडतात आपण जाणून घेणारच आहोत। आत्ताची ही थेट दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे हे मातोश्रीवरून निघालेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली आहे। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांच्याकडे। श्रीकृष्ण, तुम्ही मातोश्री परिसरामध्ये आहात, बराच वेळ झालाय। या दोघांमध्ये 2 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। नेमकं कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली असेल, काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहू शकतो गेल्या 2 तासांपासून मातोश्री येथे मनसे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे देखील यांच्यात बैठक पार पडली। तब्बल 2 तास जे आहे ते बैठकांमध्ये जे आहे ते चर्चासत्र त्यांचं पाहायला मिळालं आणि अगदी दोन्ही पक्षातील बंडखोरांना शांत करायचं कसं याच्या दृष्टिकोनातून देखील जी आहे ती चर्चा केली गेली आणि त्याचबरोबर येत्या काळात म्हणजे काही दिवसांवरती प्रचाराची रणनीती आणि संयुक्त सभांची ठिकाणं ही ठरवणं ह्याच्यावरती देखील जे आहे ते यांच्यात बैठकीचं सत्र जे आहे ते पार पडलं। आपण पाहायला गेलं तर गेले 2 तास तब्बल हे तिन्ही महत्वाचे नेते जे आहेत ते दोन्ही पक्षांचे यांनी बैठका पार पडलेली आहे। येणाऱ्या काळात प्रचाराची धुरा त्याचबरोबर प्रचाराचे कुठले कुठले प्रामुख्याने मुद्दे असणार आहे याच्या संदर्भात जी आहे ती बैठकांमध्ये चर्चा झालेली पाहायला मिळाली। आणि निश्चितच श्रीकृष्ण, या दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे। खरं तर आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपलेली आहे। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं। तुम्ही मातोश्री परिसरामध्ये होताच बराच तास, कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या? अगदी नक्कीच कालपासूनच जे आहे ते मातोश्री जे नाराज उमेदवार होते यांनी मातोश्री येथे जे आहे ते आले आणि आंदोलन देखील केलेले आपल्याला पाहायला मिळाले, ठिय्या देखील केलेला आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर अनेक जे नाराज होते त्यांनी देखील थेट उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्या संदर्भात देखील जे आहे ते उद्धव ठाकरे त्यांनी आश्वासन दिले की आम्ही तुमचा देखील पुढे विचार करू असं देखील जे आहे ते आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं आणि या संपूर्ण नाराजी जी आहे ती कशा प्रकारे दूर केली जाते बंडखोरांची ही देखील पाहणं महत्वाचं आहे। आणि त्याचबरोबर येत्या 3 जानेवारी तर धन्यवाद श्रीकृष्ण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।